नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिलीप म्हस्के ITI लोणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, की औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI या संस्थेमध्ये जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम चालवले जातात, त्या अभ्यासक्रमांविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. पहिला जो अभ्यासक्रम चालवला जातो तो म्हणजे फिटर, ज्याला बेंच फिटर किंवा जनरल फिटर या नावाने ओळखले जाते. आता या जनरल फिटरमध्ये सर्वसाधारणपणे लेथ मशीन, शेपिंग मशीन, मिलिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, वेल्डिंग, ग्राइंडर या मशीनचा वापर करून मशीनचे वेगवेगळे भाग बनवले जातात आणि ते एकत्र जोडले जातात. त्याचबरोबर या विभागामध्ये कॉम्प्युटर न्यूमॅटिकल सेंटर अर्थात CNC मशीनचा वापर करून सुद्धा काही भाग बनवले जातात. या ट्रेडविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. दुसरा जो अभ्यासक्रम चालवला जातो तो म्हणजे पेंटर जनरल. या अभ्यासक्रमामध्ये फिंगर पेंटिंग म्हणजेच थोडक्यात चित्र काढणे, पिक्चर पेंटिंग म्हणजेच 3D पेंटिंगचा वापर या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर लेटरिंग म्हणजेच आपले जे साइन बोर्ड, नंबर प्लेट या बनवल्या जातात. त्यानंतर ॲटो बॉडी पेंटिंग अर्थात स्प्रे पेंटिंग म्हणजेच कंपनीमध्ये ज्या कार पेंटिंग केल्या जातात त्याला ॲटो बॉडी पेंटिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर डिजिटल पेंटिंग म्हणजेच फ्लेक्स बोर्ड पेंटिंग करणे, स्क्रीन पेंटिंग, पावडर कोटिंग, एरोमेंटल पेंटिंग अर्थात प्लास्टिक नंबर प्लेट ज्या बनवल्या जातात त्या बनवण्याचं काम या विभागामध्ये शिकवलं जात असतं. त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे डिझेल मेकॅनिक. यामध्ये पेट्रोल, डिझेल, CNG या गाड्यांवरच्या इंजिनची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. त्याचबरोबर या विभागामध्ये ॲटो इलेक्ट्रिशियन म्हणजे स्टार्टर रिपेरिंग, वायरिंग, हेडलॅम्प या सर्वांची वायरिंगची कामे या ठिकाणी शिकवली जातात. त्यानंतर इंजिनचे फॉल्ट लॅपटॉपवर स्कॅन करून शोधण्याचं काम या ठिकाणी या विभागामध्ये केलं जातं. त्याचबरोबर चारचाकी गाड्यांची व्हील अलाइनमेंट, बॅलेन्सिंग करणे, स्मोक टेस्टरने PUC टेस्टिंग करणे आणि त्याचबरोबर आता नवीन ज्या व्हेकल ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आलेले आहेत यांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे सुद्धा या ठिकाणी केली जातात. त्यानंतर पुढचा विभाग जो आहे तो म्हणजे वेल्डर. यामध्ये आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, टिग मिग वेल्डिंग, CO2 वेल्डिंग या वेल्डिंगच्या साहाय्याने वेगवेगळ्या पार्ट एकत्र जोडण्याचे आणि पार्ट तयार करण्याची कामे त्या ठिकाणी केली जातात. याचबरोबर या विभागामध्ये ड्रिलिंग, ग्राइंडिंग, बेंडिंग या क्रिया सुद्धा केल्या जातात. त्याचबरोबर धातू गरम किंवा थंड स्थितीमध्ये जोडण्याची कामे या ठिकाणी केली जातात. त्यानंतर CNC ऑटोमॅटिक वेल्डिंग, लेझर कटिंग या कामाविषयी सुद्धा या विभागात शिकवले जाते. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन. आता इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या विभागामध्ये AC आणि DC सप्लाय विषयी आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी मिळत असते. त्यानंतर स्टार्टर, मोटार, जनरेटर या विषयीचे यांचे प्रकार आणि त्याची दुरुस्ती आणि देखभालीची कामे शिकवली जातात. त्याचबरोबर सोलर पॉवर जनरेशन, इलेक्ट्रिकल वायरिंग, मोटार, फॅन रिवाइडिंग, ट्रान्सफॉर्मर अर्थात DP, घरगुती उपकरणे आणि इन्व्हर्टर यांची दुरुस्ती आणि देखभाल या विभागामध्ये केली जात असते. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट, इलेक्ट्रिक सर्किट तयार करण्याचं काम, त्याचबरोबर दुरुस्ती आणि देखभाल करण्याचं काम या ठिकाणी केलं जात असतं. त्याचबरोबर आता नवीन ज्या व्हेकल अर्थात इलेक्ट्रिकल व्हेकल जे आलेले आहेत या सर्वांची वायरिंग, त्यांचे सर्किट बनवण्याचं काम या इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक विभागामध्ये केलं जातं. त्याचबरोबर इन्व्हर्टर, UPS, सोलर पॅनल, मोबाईल, कॉम्प्युटर यांची रिपेरिंगची कामे सुद्धा केली जातात. पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे मेकॅनिक मोटर व्हेकल.
चारचाकी गाड्यांवरती जे डिझेल, पेट्रोल, CNG हे जे इंजिन बसवलेले असतात, या इंजिनची देखभाल आणि दुरुस्तीची कामे, त्याचबरोबर ऑटो इलेक्ट्रिशियनची कामे, इंजिनचे फॉल्ट स्कॅन करून शोधणे, व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग करणे, स्मोक टेस्टरने POC टेस्टिंग करणे, ई व्हेकल संदर्भात ज्या देखभाल आणि दुरुस्ती असतील त्या करणे, बॉस पंप, इंजेक्टर यांची दुरुस्ती आणि देखभाल करणे आणि या कोर्समध्ये सर्व्हिस स्टेशन, कार AC, कार डेकोरेशन यांची कामे सुद्धा त्या ठिकाणी शिकवली जातात. आपला पुढचा जो विभाग आहे तो रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. या विभागामध्ये फ्रीज, वॉटर कूलर, बॉटल कूलर, ड्रीप फ्रीज, एअर कंडिशनर इन्स्टॉलेशनची कामे आणि दुरुस्तीची कामे त्या ठिकाणी केली जात असतात. त्याचबरोबर कार AC, बस AC यांची सर्व्हिसिंग करणे आणि दुरुस्ती करणे, त्याचबरोबर आईस प्लांट ऑपरेटिंग, सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीची कामे, आईस्क्रीम प्लांट यांची सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीची कामे या विभागात केली जातात. त्यानंतरचा जो विभाग आपला आहे तो म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. यामध्ये सॉफ्टवेअर म्हणजेच वेगवेगळ्या लँग्वेज, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट याविषयी माहिती, त्याचबरोबर हार्डवेअर म्हणजेच दुरुस्तीची कामे, प्रोग्राम अपलोड करणे, इंटरनेट, CCTV प्रोग्रामिंग या सर्वांविषयी आपल्याला सविस्तर माहिती त्या ठिकाणी शिकवली जात असते. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI लोणी या संस्थेमध्ये वरील प्रकारची कामे हे शिकवली जात असतात. याचबरोबर या संस्थेमध्ये वरील कोर्स म्हणजेच पूर्ण केल्यानंतर सर्वसाधारणपणे खालील कंपन्यांमध्ये म्हणजेच काही प्रायव्हेट कंपन्या व्हिडिओकॉन, JCB, टाटा मोटार्स, फिॲट, एमटेक, त्यानंतर टाटा फिस्को, महिंद्रा, बजाज, वॅरॅक, रुचा, पियाजो यासारख्या कंपन्यांमध्ये आपली निवड होऊ शकते. त्याचबरोबर सरकारी कंपन्यांमध्ये देखील आपल्याला कामाची संधीही उपलब्ध होत असते. त्याचबरोबर आपण जर काळजीपूर्वक व्यवसाय पूर्ण केला तर आपण स्वतःचे वर्कशॉप, गॅरेज यांचा त्या ठिकाणी आपण सुरुवात करू शकतो. तर अशा प्रकारे वरील व्यवसाय हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणीमध्ये चालू आहेत. ज्या विभागामध्ये आपण प्रवेश घ्याल म्हणजे ज्या ट्रेडमध्ये आपण प्रवेश घ्याल या सर्व ट्रेडमध्ये आपणासाठी स्कॉलरशिप अर्थात विद्यावेतन या ठिकाणी मिळत असते. तर मागील भागामध्ये मी आपणास सर्वांना सांगितले होते की त्या ठिकाणी SC आणि ST साठी 100% स्कॉलरशिप ही मिळत असते. NT, OBC, EWS यासाठी आपल्याला साधारणपणे 80 ते 90% स्कॉलरशिप ही मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, वरील व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर कळवा आणि यामध्ये जर समजा आपल्याला अजून आवश्यक माहिती हवी असल्यास पुढील नंबरवर संपर्क करा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फिटर जनरल या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.